नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज चालू होतं बघा नागजला, कारण मिरजेचे भाचे सरकार आमचे बघा नागजमध्ये आलेत सुट्टीला। नागजमध्ये येऊन पण बरेच दिवस झाले, फोन करून भाचे सरकार म्हणत होते न्यायला ये म्हणून। मग आज सुट्टी पण होती म्हणून गेलो बघा त्यांना आणायला। सोबत मामाच्या मुलाला आर्यनला पण घेतलं होतं गाडीवर। कुंभारीत पोहोचल्यावर पहिला गाडीत पेट्रोल टाकून घेतलं। लय नाही तेवढे 100च टाकलं, पेट्रोल मागले ना। मग 80त 5 घालून पोहोचलो बघा नागजमध्ये येऊन। तेवढ्याच आमचा मावस भाऊ कुठेतरी बाहेर गेलता, तो पण आला। मग बसलो थोडा वेळ गप्पा मारत। घरी बघू शकता तुम्ही बैलांच्या शर्यतीत सगळे मिळवलेले बक्षीस लावले ते बघा भिंतीवरती। त्यानंतर मग लगेच दोघांना घेतलं आणि येऊन पोहोचलो मग आरवाडीच्या बनात। आणि उन्हाळा चालू असल्यामुळे ऊन तर बघा विचारू नका, एवढं भयंकर ऊन पडलं होतं। मग पोरांना घेऊन गेलो मंदिरात। आणि आज मंगळवार असल्यामुळे इथं गर्दी भरपूर होती बघा देवळात। आणि त्या देवळाच्या साईडला भला मोठा आरसा आहे बघा, मग तिथं पण जाऊन थोडासा व्हिडिओ घेतला। आणि मंदिराला गर्दी भरपूर असल्यामुळे आम्ही काय रांगेत थांबलो नाही, बाहेरूनच देवाचं दर्शन घेतलं। आणि तिथून लगेच मग बघा आलो ढालगाव मध्ये। आणि ढालगावच्या रेल्वे स्टेशन वरती जाऊन पोरांना जरा रेल्वे वगैरे दाखवली, कशी असते रेल्वे आतून। म्हणजे रेल्वेत काय बसायला चान्स भेटला नाही, सांगितलं असं असं रेल्वे असते, थोडीशी माहिती वगैरे दिली। आणि त्यानंतर ना मग लगेच निघालो बघा पुढे जायला। आणि त्यानंतर ना बघा लगेच येऊन पोहोचलो कुंभारीमध्ये। कुंभारीमध्ये या पतसंस्थेत आपला मित्र तुषार आहे बघा। मग तुषार आला लगेच, आपल्या तुषारनं आईस्क्रीम वगैरे सांगितले, आईस्क्रीम वगैरे खाल्ली। आणि तिथून हल्लो आणि मग येऊन पोहोचलो बघा एकदाच घरी। आणि ही सगळी प्रोसेस आपली 3 तासामध्ये झाली बघा। म्हणजे सकाळी 10:30ला हल्लो, घरला यायला 1:30 वाजले। मग दुपारी बरोबर आलतो, मग पोहायला पण पोरं चालली होती, मग गेलो त्यांच्यासोबत पण पोहायला। मस्त पैकी जाऊन बघा विहिरीमध्ये जोरदार उड्या वगैरे मारल्या, 1-1.5 तास पोहलो बघा। तर असा काहीसा होता संपूर्ण दिवस। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। चला धन्यवाद।